विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज 31 मे 2026 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेमधील चालू घडामोडी प्रश्नांची उत्तरे, संभाव्य उत्तरे आपण बघणार आहोत. टोटल 15 प्रश्न विचारले गेले आणि या 15 प्रश्नांपैकी साधारणतः जर बघितलं 8 ते 9 प्रश्नांचा संदर्भ आपल्या चालू घडामोडी बॅच, चालू घडामोडी लेक्चर्स आणि आपले जे काही चालू घडामोडी नोट्स होती महासंग्रामची, त्यामधून थेट संदर्भ दिसतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याचं डिटेलमध्ये आपण प्रश्नांची उत्तरे बघूयात. चला. बघा याच्यामध्ये तुम्हाला हे जे 7 ते एक 8 दिसतं, एक प्रश्न सुटला याच्यामध्ये. बघा लक्षात घ्या. टोटल 8 प्रश्न आपल्याला आणि एक जो बाल विकास एक परिषद होती त्यावर विचारलेला होता तो प्रश्न. टोटल 9 प्रश्न आपल्या जे आहे आज झालेली राज्यसेवा त्याच्यामधून समजतः चिलीचे राष्ट्राध्यक्ष जे आहे, त्यानंतर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स आहे, नोबेल पुरस्कार आहे, 8वा वेतन आयोग आहे किंवा एक योजनेवर आहे, अभिजात भाषा आहे आणि एन-आर-एफचा जो क्रमवारी आराखडा आहे आणि अरवली पर्वतरांगा आणि एक परिषद आहे. असे 9 प्रश्न आपल्या लेक्चरमधून दिसतात. ही पी-डी-एफ विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला माहीत असेल, ही पी-डी-एफ फार फेमस झाली आहेत आपली, कारण का याच्यामधून साधारणतः 130 पानांच्या पी-डी-एफमधून 8 ते 9 प्रश्न विद्यार्थ्यांना आले आहेत. ही पी-डी-एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या नंबरला मेसेज करा. तुम्हाला एक नंबर देतोय 7669812010 या नंबरला मेसेज करा. मी तुम्हाला हे पी-डी-एफ पाठवतो. बघा लक्षात घ्या. पुढे जर बघितलं तर प्रश्नांची आता उत्तर बघूयात आपण. बघा पहिला प्रश्न विचारला इथं, तर कोण चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत असं म्हटलं. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा व्यक्तिविशेषवर सुद्धा इथं प्रश्न विचारलेला आहे. बरेचदा काही देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्यावर सुद्धा प्रश्न जे नवनियुक्त असतात, हा प्रश्न आपण मार्च महिन्यातला हा प्रश्न आहे, हा आपण युट्यूबला सुद्धा घेतला होता. ओके, चला. त्यानंतर बघा 90 नंबरचा जर प्रश्न बघितला मित्रांनो तुम्हाला, आता हा 2024 ची आकडेवारी आली होती. आता बघा इथे एकच तुम्हाला फॅक्च्युअल गोष्ट दिसते. तुम्हाला जर लक्षात आलं तर 2020 बघा, लक्षात घ्या. इथं 2020 तुम्हाला दिसत असेल. 2020 इथं हे 2020 नाही आहे, तर हे 2015 आहे. त्याच्यामुळे बी पर्याय चुकलेला आहे. ए, सी, डी म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक याचा 4 तुम्हाला बरोबर दिसेल. त्यानंतरचं बघा 91 नंबरचं अभिजात भाषा. मागच्या वर्षी 2025 मध्ये टोटल 5 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला होता. पण त्याच्यामुळे आता तुम्हाला फक्त तामिळ पहिले शोधायचं होतं. तर त्यामुळे डायरेक्ट याचं उत्तर निघतं 91चं उत्तर जर बघितलं तर तुम्हाला 91चं उत्तर बघा, पर्याय क्रमांक काय दिसतं तुम्हाला 91चं 4. ओके. त्यानंतर हे बघा, हे 92 नंबरचा जर प्रश्न बघितला तर याचं मी डायरेक्ट उत्तरच सांगतोय. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी आम्हाला टेलिग्रामला टाकतो. 92 नंबर बघा, तर 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आजचा डिजिटल बोर्डला अवेलेबल नाही, आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करतोय त्याच्यामुळे थोडं सांभाळून घ्या. ठीक आहे. चला. 93 जर बघितलं तर 93चं उत्तर काय येतं बघा, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4 येतं. सॉरी 94चं जे आपला 8वा वेतन आयोग जे स्थापन करणारे पहिले राज्य ठरले ते आसाम ठरलेले आहेत. त्यानंतर 97 मी तुम्हाला सांगितलं नोबेल पुरस्कार प्रश्न येणार याची ट्रिक्स सांगितली होती. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून झाल्या होत्या आणि यावर 100% आयोगाने प्रश्न टाकला. तर याचं अचूक उत्तर तुम्हाला लक्षात घ्या, पर्याय क्रमांक जे आहे हे 2 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 98 क्रीडा घडामोडीच्या संदर्भात प्रश्न आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण रौप्य पदक जिंकले, तर याचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा अरवली, तुम्ही जर महासंग्राम बघितला असेल त्याच्यामध्ये 100% मी सांगितलं होतं अरवलीवर 100% प्रश्न येणार, कारण की चर्चेत होतं. तर याचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या 18 नंबरचं जर बघितलं तर असं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि बी, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहेत. त्यानंतर 86 नंबर बघा, तर 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता हा आर्थिक अहवालाच्या संदर्भातला प्रश्न होता. त्यानंतर चाबहार बंदरावरही प्रश्न, कारण का चर्चेतला मुद्दा होता, लक्षात घ्या. 87 नंबर बघितलं तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर येणार आहे. ठीक आहे. सुरेश कलमाडी, तुम्हाला माहिती त्यांचं निधन झालं आणि निधन झालेल्या एखाद्या व्यक्तीवर 100% प्रश्न विचारला जातो. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आता हा निर्देशांकासंदर्भातला प्रश्न आहे. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. या जर बघितलं 93चं याचं अचूक उत्तर येते पर्याय क्रमांक 4. सहसा मल्टीलायनर प्रश्न अहवालावर येत नाही, पण यावेळेस राज्यसेवेने मल्टीलायनरवर प्रश्न टाकलेला आहे अहवालावर, लक्षात असू द्या. 95 जर बघितलं तर याचं अचूक उत्तर आहे 95चं 2 बी योग्य आहे आणि ए अयोग्य आहे. 95चं ही 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस परिषद आहे, लक्षात असू द्या. ओके, हे मी टेस्ट सिरीज मध्ये याचा प्रश्न टाकलेला होता. ओके, चला. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित तिसरा नवा जिल्हा जर बघितला तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 कुशावती, लक्षात असू द्या. त्यानंतर 99चं जर उत्तर बघितलं 99चं त्या येते पर्याय क्रमांक 1 आणि 100चं जर बघितलं तर याचं थोडंसं कन्फ्युजन आहे. इथं वरीलपैकी सर्व माझ्याप्रमाणे उत्तर आहे, पण आयोगाचं नेमकं उत्तर काय येतं बघूयात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे तुम्ही
14 जूनची जी कंबाईन परीक्षा देणार आहेत, संयुक्त पूर्व परीक्षा देणार, त्यासाठी आपण एक चालू घडामोडीची PDF तयार केली आहे. ते पाहिजे असेल तुम्हाला तर 7769812010 या नंबरला मला मेसेज करा. मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.